नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांनी लावून धरला. शिवसेनेने या सदनात मुदतवाढीचीच मागणी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. विमा कंपन्यांनी मुदतवाढ अमान्य केली तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घेईल असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले. पीक विमा अर्ज भरताना मृत्यू पावलेल्या जालना जिल्ह्यात भोकरच्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं कृषीमंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. पीक विमा योजनेची अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी या मागणीवरून विधान परिषदेतही आज जोरदार खडाजंगी झाली. ही मुदत वाढवून न दिल्यास सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. त्यावर या संदर्भात केंद्रानं सकारात्मक भूमिका घेतली असून आजच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. पीक विम्याची मुदत वाढवल्यानंतर शेतकऱ्यांना सध्याच्या निकषांप्रमाणे पीक विमा भरता येईल. याबाबतीत विमा कंपन्यांनी सहकार्य केलं नाही तर त्याची हमी राज्य सरकार घेईल असं कृषीमंत्री फुंडकर यांनी सभागृहात सांगितलं. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापले आहेत असं सांगत काँग्रेसचे संजय दत्त यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. हा मजकूर तातडीनं काढण्याची मागणी केली. विरोधकांचा आरोप फेटाळून लावत सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळाला कळवल्या जातील असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात दिलं. या मुद्द्यावरून विरोधकांवर बलात्कार केल्याचा कथित आरोप एका महिलेनं केला असून त्याबाबत सरकारनं निवेदन करावं अशी विधानसभेत विरोधकांनी केलेली मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी विधानसभेत आज सभात्याग केला. मात्र त्यानंतर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं मागे घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. विधानसभेत सध्या गृह, कृषी, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष 2016-17चं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा प्राप्तिकर विभागातर्फे आज नवी दिल्लीत करण्यात आली. खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून 2 कोटीपेक्षा जास्त विवरणपत्र दाखल करण्यात आलेले आहेत. ई फायलिंग पोर्टल पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचंही खात्यानं म्हटलं आहे. प्राप्तिकर विवरण भरताना पॅन म्हणजे स्थायी खाते क्रमांकाबरोबरच आधार क्रमांकही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. देशात जमावाकडून होणारी हिंसा तसंच एखाद्या घटनेत जमावाकडून होणारी मारहाण यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आज लोकसभेत चर्चा झाली. काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेला प्रारंभ करून अशा घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. अनेक शहरात जमावाकडून दगडफेक, हिंसाचाराच्या घटना होत आहेत असं सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. अशा प्रकारच्या घटना रोखण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केला जात असल्याचं भाजपाचे हुकूम देवनारायण यादव यांनी यावेळी सांगितलं. भारत प्रथमच स्टील निर्यातक देश बनला असल्याची माहिती स्टील मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत दिली. देशाच्या स्टीलच्या आयातीमध्ये 39% घट झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मनरेगा अंतर्गत रोजगार मिळवणाऱ्यांमध्ये 56% महिलांचा समावेश आहे अशी माहिती आज राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केलेल्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे दुपारी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात देशाला सर्वच आघाड्यांवर प्रगतीपथावर नेलं आहे. याबरोबरच जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं कामही या सरकारनं केलं असल्याचं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लखनौ इथं केलं आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक सरकारवर करू शकलेले नाही तसंही ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी सरकार गंभीर आणि जागरूक आहे. तसंच वर्षभरात 1 रँक 1 पेन्शन योजना लागू करून जवानांचा त्याग आणि बलिदानाला सरकारनं सन्मानित केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह सोडण्याचा विक्रमही आमच्या सरकारच्याच कार्यकाळात झाला. देशभरातल्या 13,000 गावात वीज पोहोचवण्याचं काम पूर्ण झालं असून 2018 मेपर्यंत 19,000 गावात वीज पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही शहा यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत जीप कंपनीच्या पूर्णपणे देशी बनावटीच्या कंपास या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनाचं अनावरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या नव्या गाडीच्या पेट्रोल चलित उत्पादनाची दिल्लीतली करपूर्व किंमत 14,95,000 इतकी असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. पुण्याजवळ रांजणगाव इथं या गाड्यांचं उत्पादन जीप कंपनीतर्फे करण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारांमध्ये या गाड्या उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.